लय दिवसानंतर आहे ना प्लॅनिंग झाला होता पोरांचा. आज चला म्हणे जाऊ आता कुठेतरी फिरायला आपण सगळे. चला भाऊ म्हणलं. मग काय तशी पण मी आज शाळेला सुट्टी घेतलेलीच. मग काय तेजस म्हणला चल पेट्रोल पंपावर आपण गाडीतलं पेट्रोल सगळ्यात पहिल्यांदा फुल करून घेऊ, मग ठरवू म्हणे नेमकी कुठं जायचंय आपल्याला. आणि तसं पण आहे ना सकाळपासून आम्ही रातेमध्ये चिंडत बसलो होतो. म्हणलं चला मग आहे ना आपल्या रात्यावरून परत फाट्याला येण्यापेक्षा रातेमध्येच पेट्रोल टाकून. मग काय भाऊ पोरांनो सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ना गाडीची भूक शांत केली. म्हणलं आपण रोड मध्ये 2-3 कुरकुरे खाल्ले तरी आपलं भागून जाईल. मग काय भाऊ पोरांनो लागलो आता रोडला तर लागलो होतो, पण आता आम्हालाच माहित नव्हतं नेमकी आम्हाला कुठं जायचं. मग त्याच्यानंतर आहे ना आम्ही आजूबाजूला बबलूला फोन केला. त्यांना म्हणलं चला आता तुम्ही पण घ्या पेट्रोल टाकू, परत काही टेन्शनच नाही राहायचं. म्हणलं कुठं थांबायचंच नाही, जिथं थांबू वाटण तिथं थांबायचं. पण आता आहे ना बरं वेळ पण लय झाला होता, जवळपास आता आहे ना 4-5 वाजून गेले होते आणि त्याच्यात आमचं फिक्स पण नव्हतं नेमकी आता आपल्याला कोणत्या ठिकाणी जायचंय. आता तुम्ही पण शिर्डी मधून हा व्हिडिओ पाहत असतील ना, तर तुम्हाला लगेच कळलं आता आम्ही कोणत्या ठिकाणी जाणार आहे आणि कोणतं ठिकाण आहे ते लगेच सांगशाल तुम्ही आम्हाला कमेंट करून. आणि आता आम्ही 2 गाड्यांवर 4 जण होतो बरं का, आणि 4 जणांपैकी एकाच जणाला माहित होतं रोड, आणि तो रोड फक्त आहे ना बबलूलाच माहित होता. तो जर म्हणला ना इकडे वळायचंय तर तिकडेच वळावं लागायचं, कारण की आता आम्हाला पण तो रोड माहित नव्हता ना. यार ते सगळं जाऊन द्या, मी तेजसच्या गाडीवर बसल्यावर मला असं वाटायला लागलं होतं मी डायरेक्ट गाडीवर नाही विमानात बसलो. अरे पण इथे ना रोडला एक गोगलगाव गावाची एक पाटी दिसली होती बरं का. इथून गोगलगाव फक्त 4-5 किलोमीटर राहिलं. अरे पण इथे रोडला कंपनी आहे का कॉलेज हेच काही कळत नव्हतं बरं. जाऊन द्या गाडीवर बसल्यावर ना माझे केस असे झाले होते का ते मी काही सांगूच शकत नाही. तुम्हीच सांगा आता मला कमेंट. आणि नुसती कमेंटच नका करू बरं का, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक पण करून टाका. अरे लोक पाहिलं का मेंढ्या हातात घेऊन चालले होते मस्त दोघं. अरे इकडले रोड आहे ना जराशे चांगले बरं का, त्याच्यामुळे आता इकडे गाडी पळवायला सुद्धा काही टेन्शन नाही. याला पण इकडल्या वातावरणाचा काही विषयच नाही भाऊ. आपल्या इकडे जसं वातावरण ना तसं सेम इकडे वातावरण. आणि इकडे आपण असे 4-5 जिल्हे तालुके बिलुके ओलांडून नाही आलेलो बरं का पोरांनो, आपण आपल्याच ना जिल्ह्यामध्ये आलेलो. त्याच्यामुळे आपल्याला इकडे किती जरी उशीर झाला ना तरी काही टेन्शन नाही. आपल्याला माहिती आपण घरी जाणार. सगळ्यात पहिले आम्हाला ना गोगलगावची शाळा दिसली बरं. शाळा तर एकच नंबर बरं का, कबड्डी खेळायला आलते का ना आपल्याला तिकडे. हा व्हिडिओ कोणी गोगलगावरून पाहत असेल तर सांगा बरं का मला पण कमेंट. पण आता इथं रोडला तर झेंडा दिसला होता बरं का, पण नेमकी आता कायचा झेंडा आहे तेच काही कळत नाही. आता आम्हाला ना हायवे रोड पण लागला होता. सगळ्यात पुढे बबलू शेटचीच गाडी होती, यायला ते तर लय आघाडीवर होती का. सगळ्यात जास्त लवकर जायची काही तर दोघांनाच झाली होती. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला इथे ना रोडला महादेवाचं दर्शन पण झालं. बाबा इथं बबलू शेटच्या गाडीला काय झालं होतं काय नव्हतं, तिथं हवा सोडायला लागला होता. म्हणलं असं नको करू, म्हणलं आपल्याला जायचंय तिथपर्यंत. चला म्हणलं लवकर आता बसा लवकर गाडीवर मारा केक. परत अंधार झाला ना लय घोळून म्हणलं बरं का आपल्याला घरी जायची लय पंचायत शिकतर नव्हती बरं का कंपनी. पण आता ना या रोडला कंपनी आहे बरं का, पण कायची कंपनी तेच माहिती. जेव्हा गाडी चालत होता ना तेव्हा त्याला एक फोन आला होता, आणि ते फोनवाला काय म्हणत होता माहिती का फोनवर, तुम्हीच ऐका आता. अरे जाऊन द्या बरं ना, आता तुम्हाला काय कळायचंय ते. मी गाडीवर असून मलाच काही कळलं नव्हतं पोऱ्या काय, कारण की वारा तेवढं चालू होतं आणि गाडी तेवढी फास्ट होती. आता आलो होतो बरं का आम्ही थोडं जवळ, पण आता इथून पण लय आम्ही बरं का ते जवळ 2-3 किलोमीटरला आम्ही इथून. पण ते आता डोंगर पाहून ना पोरांनो मला असं वाटत होतं इथं उतरून ना इथूनच मधून पळत जाऊन त्या डोंगरावर जाऊन बसावं. अरे मध्ये ना गच पण लय होतं त्याच्यामुळे नाही तर मी गेलो असतो बरं का. मी आता इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे ना महादेवाचं मंदिर आहे बरं का, आणि ते महादेवाचं मंदिर इथलं लय फेमस मंदिर आहे, त्याच्यासाठी चाललोय आम्ही. आता तुम्हाला जर माहित नसेल ना आम्ही कुठं आलोय, अरे आम्ही ना आमच्या एका गावात आलोय. त्या गावात मी आजपर्यंत कधी गेलो नव्हतो. इथून फक्त माझ्या घरापासून आहे ना 10-20 किलोमीटरच्या अंतरावर आलेले. हायवे रोडला एक कमान लागत बरं का, तिथून मध्ये गेलं का असं एवढं भारी वातावरण लागत. आम्ही पोहोचलो बरं का महादेवाच्या मंदिरात जवळपास आम्हाला 5-5:30 वाजले होते बरं का. आम्हाला इथे ना पहिल्या सोमवारी किंवा दुसऱ्या सोमवारी यायचं होतं बरं का, पण इथं लय गर्दी राहते. इथं एक जत्रा. मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही ना तोंडात धुवून घेतले होते. मग चला म्हणलं आता मंदिरात जाऊ दर्शन. मग म्हणलं आता इथं मध्ये पण मोबाईल अलाउड नाही काय ना, त्याच्यापेक्षा मोबाईल ठेवून दिलेलाच परवडत. मग काय तेजसला म्हणलं वय तू पुढं, म्हणलं तुझ्या माग मी येतो लगेच नाही का. म्हणलं मला काही माहित नाही नेमक्या दर्शन कसं घ्या. मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर आलो बरं का. मंदिराच्या मागच्या साईडला ना एक मोठं काहीच तरी झाड होतं बरं का, त्याचा पाला नेमकी वर काढलेला होता, आणि त्याचं पुढे ना शेड मध्ये डोंगर आहे ना आपल्या घरापासून सुद्धा दिसत बरं का. तुम्हाला दाखवले असते पण आपला मोबाईल एवढा पण आपले पण दिवस येतील पोरांनो चांगले मोबाईल घ्यायचे. तुम्ही फक्त आपल्याला इंस्टाग्राम आणि युट्यूबला सपोर्ट करीत. मग काही आलो जाऊ आम्हाला 5:30 झाले होते, आणि दर्शन घेता करता आम्हाला 6 वाजले. काय निघालो आम्ही लगेच घराच्या दिशेने, आपल्या घराच्या म्हणजेच आपल्या गावाच्या दिशेने निघालो होतो. आणि गाडी चालवलं कोण होतं माहितीये का, अरे गाडी चालवलं मी स्वतः होतो बरं का. गाडी चालवायला बसलो तरी माझे केस तसेच माग उडत होती. म्हणलं यायला केसांना तरी काय करावं भाऊ. मग काय बरं ना, आपल्या अशाच युट्यूबला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा. मग काय लवकरच भेटू आपण उद्याच्या इंस्टाग्रामच्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये.